मी माजी सहाय्यक आयुक्त उदयकुमार इंदुमती रामचंद्र शिरोडकर बी वॉर्डमध्ये माझी नेमणूक झाली सहाय्यक आयुक्तपदी आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशीचा हा किस्सा आहे. मी माझ्या स्टाफसह वाडी बंदरच्या खालील काही गल्ल्या आहेत, त्यामध्ये एक सोलापूर स्ट्रीट आहे. तिथे माझ्या गाडीने जात होतो. माझ्यासोबत माझ्या गाडीमध्ये माझे सहकारी असिस्टंट इंजिनियर कोल्हे साहेब बसले होते आणि आम्ही त्या सोलापूर स्ट्रीटमध्ये आमची जीप टाकली. गाडी थोडी पुढे गेली आणि ड्रायव्हरनी गाडीला ब्रेक मारला आणि गाडी रिव्हर्स घ्यायला सुरुवात केली. लांबूनच त्यांनी काय पाहिलं होतं आणि त्यांनी गाडी वापस घेऊन दुसऱ्या गल्लीतून इच्छित स्थळी जाणं सोयीस्कर समजून गाडीचा रिव्हर्स गिअर टाकला. जशी गाडी रिव्हर्समध्ये जायला लागली तसं माझ्या लक्षात आलं की ड्रायव्हर गाडी मागे फिरवत आहे. मी त्याला विचारलं, अरे कारण काय? म्हटलं, गाडी कशाला रिव्हर्स कशाला घेतोयस, पुढे का जात नाही? तर त्यांनी घाबरत इशारा केला समोर. तर समोर मुख्य रस्त्याच्या मधोमध 4 खुर्च्या टाकून 4 थोडे वयस्क असे पूर्ण सफेद कपड्यामध्ये आणि दाढी आणि टोपी घातलेले गृहस्थ बसलेले होते. पूर्ण रस्ता त्यांनी अडवला होता. जीप जाण्यासाठी कोणताही मार्ग त्यांनी उपलब्ध ठेवला नव्हता. मी ड्रायव्हरला म्हटलं, ठीक आहे, गाडी घ्या, पुढे घ्या. तर गाडी पुढे घ्यायला ड्रायव्हर कचरायला लागला. मी म्हणाले, मी सांगतो गाडी पुढे घे. तर घाबरत त्यांनी गाडी पुढे घेतली. गाडी अगदी त्यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचली तरीसुद्धा त्यांनी दुर्लक्ष करत गाडी येते आहे याकडे त्यांनी थोडंसुद्धा ध्यान दिलं नाही. त्यांना माहिती होतं की गाडी येते आहे, पण उठायच्या मानसिकतेमध्ये ते नव्हते. ताबडतोब मी खाली उतरलो. खाली उतरल्याबरोबर माझे जे ए होते त्यांची माझी तशी ओळख नव्हती. एका दिवसाचीच फक्त ओळख होती. माझं नेचर माहीत नव्हतं. त्यांना ऐकून माहिती असेल की कदाचित गरम डोक्याचा साहेब आलेला आहे आपल्याकडे. तर मी जसं उतरलो तसं सगळ्यांच्या लक्षात आलं की आता इथे काहीतरी गडबड होणार आहे. त्यांनी तातडीने माझ्या अप्रोक्ष पोलीस स्टेशनला फोन लावला आणि त्यांना काही प्रोटेक्शनसाठी सिव्हिलमधील माणसांना डिप्यूट करण्याची त्यांनी विनंती केली. हे मला नंतर कळलं ॲक्च्युली. नंतर मी उतरलो खाली उतरलो तरीही सुद्धा त्या लोकांना त्याच्याशी काय लेणं देणं नव्हतं. ते तसेच बसून होते. मी तातडीने एका जो माझ्याकडे पाठमोरा करून बसला होता खुर्ची, त्याच्या खुर्चीवरती मी एक अशी लाथ हाणली की तो समोरच्या खुर्चीवाल्यावर जाऊन आपटला आणि त्याचे पाय जे बाजूच्या 2 बसले होते त्यांना लागले आणि 4ही जण त्या खुर्चीसकट जमिनीवरती फेकले गेले. फेकल्या गेल्याबरोबर त्यातला एक लगेच तातडीने उठून उभं राहिला आणि मला तो म्हणाला, नाही क्या तरीका हुआ क्या? म्हटलं, किस चीज़ का तरीका? तो म्हणतो, आप पैसा कैसा लात मार सकते हो? कौन? मतलब मैं असिस्टेंट कमिश्नर शिरोडकर, कल ही ज्वाइन हुआ हूँ बी वार्ड में, तो कौन से तरीके की बात कर रहे हो? आपके बैठने के तरीके की, ये रास्ता है, जाने आने का रास्ता है, उसके बीच में आप गार्डन जैसा आप कुर्सियाँ डाल के बैठ गए हो. और कम से कम बैठे तो ठीक है, जब हम आ रहे हैं, कोई गाड़ी आ रहे हैं तो उठना आपका ये था, उठना जरूरी था, वो भी आप उठ नहीं रहे हो. तो कौन से तरीके से आपको यहाँ से हिलाया जाए? इसीलिए मैंने लात मारा और जो करना है करो. हे कहने के बाद में त्यानंतर त्यांची जी चरबी होती ती सगळी एक क्षणात उतरली. कारण त्यांच्या हे कल्पनेच्या पलीकडचं होतं. कल्पनेत सुद्धा न बसणारी गोष्ट घडली होती. आणि ते मग त्यातला एक जण पुढे आला, आगाऊपणा करून म्हणाला, हमारे ऑफिस के सामने बैठे. तर म्हटलं, ऑफिस के सामने बीच रोड में? तो हाँ म्हणाले, ये देखो हमारा ऑफिस उधर है. तर त्यांनी त्याच्या ऑफिसकडे हात दाखवला. ऑफिसकडे हात दाखवताच माझ्या लक्षात आलं की त्यांनी ऑफिस तर बांधलं होतं, पण ऑफिस बांधत असताना ऑफिसचं जे बाहेरची रूम होती ती संपूर्ण त्यांनी जवळजवळ 5 फुटाचा फुटपाथ हा त्याच्या बांधकाम करून
ऑक्युपाय केला होता. त्यांनी माझ्या फुटपाथला कव्हर केलं होतं आणि त्या फुटपाथवरतीच एक रूम बनवून तो AC वगैरे लावून ते ऑफिस अगदी चकाचक ऑफिस बनवलं होतं. अ, ते ऑफिस पाहताच मी माझ्या एईना विचारलं की म्हणे इथं यांना आपण परमिशन दिलेलं आहोत का, की हे फुटपाथवरती यांनी एन्क्रोचमेंट करून ऑफिस बांधलेलं आहे. तर माझ्या एईनी सांगितलं, साहेब असं परमिशन देत देत नाही आपण, कारण हा फुटपाथ आहे, फुटपाथवरती आपण कुणालाच अलाव करत नाही. बरं म्हटलं, मग JCB मागवा. तर JCB मागवा म्हणताना माझे एई माझ्या तोंडाकडे बघायला लागले, माझे ड्रायव्हर माझ्या तोंडाकडे बघायला लागले, कारण त्यांना त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं हे असं काय झटपट होईल याची. आणि ते 4 जण होते, त्यांची तर बोबडी वळली होती. त्यांना कळतच नव्हतं. ते म्हणाले, "साहब इसका पेपर है." म्हटलं, "पेपर है तो दिखा, निकाल लेके आने का ऑफिस में, लेकिन अभी मैं फिलहाल तो मैं सामने का फुटपाथ का पोर्शन क्लियर कर रहा हूँ, पीछे का जो ऑफिस है उसका पेपर लेके कल मेरे ऑफिस में आ जाने का, अगर उसका पेपर है तो ठीक है, मतलब नहीं है तो मैं वो भी तोड़ दूंगा." तर एक 15-20 मिनिटाच्या अंतराने आमचा JCB आला. JCBचा ड्रायव्हरला ज्यावेळेस मी सांगितलं की आपल्याला हे तोडायचं आहे, त्यावेळेस तो पण माझ्या तोंडाकडे बघायला लागला, कारण अशा प्रकारची कारवाई यापूर्वी कधीच तिथे झाली नव्हती. आणि या कारवाईचे परिणाम काय होणार आहेत या चिंतेने या सगळ्यांच्या डोक्यावरती आट्या पडल्या होत्या. मी लगेच त्यांना सांगितलं की मी जे काय करतो त्या सगळ्याची सर्वस्वी जबाबदारी माझी असते. तुम्ही अजून मला ओळखत नाही, त्यामुळे तुम्ही ह्याच्यात काही काळजी करू नका. जे काय होईल ते मी बघून घेईन. आणि क्षणाचाही विलंब न लावता मी त्या JCBच्या सहाय्याने त्याचं जे ऑफिस होतं त्या ऑफिसची जी आमच्या फुटपाथला एन्क्रोच करणारी जेवढी जागा होती ती संपूर्ण मी तोडून जमीनदोस्त करून टाकली. आणि ते उघडं पडलेलं ऑफिस त्याला सोडत त्याला सांगितलं की ह्याचे पेपर जर आणून उद्या तुम्हाला दिलेत आणि जर पेपर प्रमाणे जर तुला ह्याचं परमिशन मला जर दिसलं नाही तर मी हे पण उद्या येऊन तोडणार आहे. आणि त्यानंतर मला लक्षात आलं की आजूबाजूला बरेच म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस वावरत आहेत. मग त्यापैकी गणेश चिंत्रे ज्यांना मी ओळखत होतो त्यांना मी विचारलं, अरे काय म्हटलं. नाही नाही, कॉल आला होता म्हणून आम्ही आलो होतो म्हणाले. कॉल कुणी केला. तर ते म्हणाले, तुमच्यापैकीच कुणीतरी कॉल केला आणि इकडे मोठा लफडा होणार आहे असं सांगितलं. म्हटलं असं काय तर होणार नाही आहे आणि तुम्ही त्याची काळजी नका करू. तुम्हाला आता हे असं रोजचंच अनुभवायला लागणार आहे, कारण जोपर्यंत हे असे माजलेले लोक इथे माजुरीडे बसलेले आहेत त्यांना त्यांचा बाप म्हणून मी आलेलो आहे आणि त्यांना त्यांचा रस्ता त्यांची लेवल दाखवायला मी ते आहे. अनऑथराईज कोणी असेल, एन्क्रोचमेंट कोणी असेल, तिथे जातपात धर्म बघितला जाणार नाही, त्याच्यावरती कारवाई होणार हे मात्र 101% नक्की आहे. आणि याची ह्या कारवाईची श्री गणेशा या कार्यालयाचा फुटपाथवरचा एन्क्रोचमेंट तोडण्यापासून झालेली आहे असं सांगून आम्ही तिथून